आपण हा 101 चा प्रस्ताव मंजूर करून घेतला। अध्यक्ष महोदय, तो 101 चा प्रस्ताव आज लागणार म्हणून मला विधानमंडळाकडून कायदेशीर नोटीस पण आली आणि अध्यक्ष महोदय, आज त्याच ठिकाणी 101 चा प्रस्ताव दुसरा जो आलेला आहे तो प्रस्ताव दुसरा कोणाचा आला याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाही, तर दोन्ही प्रस्ताव जे आहेत ते कोकणाच्या विकासाचे प्रस्ताव आहेत। वास्तविक इथं सुद्धा तुम्ही जर राजकारण करायला लागलात, कोणाला श्रेय जाईल कोणाला श्रेय जाणार नाही याकरता म्हणून 1 नंबरला प्रस्ताव कोणाचा 2 नंबर प्रस्ताव कोणाचा हे विधानमंडळाला अधिकार कोणी दिले? लक्षवेधी झाल्यानंतर त्या विषयाला नको ना, आता माझी सुरुवात झाली, कशाला मला अर्धवट करता? ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा, आपण कन्क्लूड करा। प्रस्ताव दोन्ही एकच आहेत, प्रस्ताव वेगवेगळे नाही आहेत। जर मला बोलवलं असतं अध्यक्ष महोदय आणि दोन्ही प्रस्ताव काय ठीक आहे अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष इथं बसल्या बसल्या काय राजकारण करतात काय चाललंय काय? चर्चेच्या प्रस्तावामध्ये नावं दिलेली, काही नावं कट केली गेली, आपण ठरवू। चला, लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 घ्या मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, अति महत्वाची लक्षवेधी कशा प्रकारे मुंबई मध्ये महाराष्ट्र शासनाचे 2000 कोटी पेक्षा जास्तचे वास्तू हे मुंबईचे विकासकांनी परस्पर विकून टाकलेले आहेत। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी चालू आहे काय? अध्यक्ष महोदय, फक्त यांच्याच विषय मांडायचे का? या मीरभाई, आपण बोला। अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या, काय चाललंय? आमची लक्षवेधी चालू आहे। चर्चेच्या वेळेला आपण बोलूया, आता लक्षवेधी पूर्ण होऊ द्या, पूर्ण होऊ द्या ना, लक्षवेधी तर पूर्ण होऊ द्या। लक्षवेधी पूर्ण झाल्यानंतर तो विषय आल्यानंतर आपण हे करू ना, चर्चा करू। 101 चा प्रस्ताव आल्यानंतर आपण चर्चा करूया त्याच्यावर। घ्या मीरभाई, चालू करा। मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, दोन्ही आपत्कालीन चर्चा 1 आणि 2 दोन्हीचा विषय एकच आहे। माझी असं म्हणणं आहे की उत्तर देण्यासाठी वनमंत्री म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे। दोन्ही अंमलबजावणी करा आणि एकत्र चर्चा सुरू होईल। ठीक आहे, हरकत नाही। ते माझ्या पण फॉर्म मी घेतलेत, मी काय विरोध नाही केला, मी सर्व, पण मी दिलेल्या प्रस्तावातून बरोबर सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नावं काढून टाकली आणि फक्त सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव घेतला। का राजकारण करता? मी जेव्हा सगळ्यांच्या सह्या घेतो त्यावेळेला हे कुणी अधिकार दिला विधान मंडळाला अशा पद्धतीचे फूट पाडण्याचे, राजकारण करण्याचे? मी आज सगळ्या कोकणातल्या मंत्र्यांना जाऊन भेटणार होतो की बाबांनो, रे कोकणाचा प्रस्ताव आहे, येऊन बसा। मी सकाळी जेव्हा वाचलं तेव्हा हे राजकारण। जाधव साहेब, आपण चर्चेच्या वेळेला ती चर्चा करू। 2 लक्षवेधी राहू द्या ना, आता 2 लक्षवेधी तर पूर्ण द्या, कामकाज तर चालू द्या ना। घ्या मीरभाई, चालू करा। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी आता नाही ब्रेक। मुंबई मधील महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी 2000 नंतरचे 2011 पर्यंतचे झोपडीधारकांना सशुल्क पात्र करून त्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी मान्यता दिली। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मुंबईमध्ये विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी महानगरपालिकेलाही पीएपीचा मोठा साठ्याची गरज होती आणि म्हणून 2 स्कीम 3311 हे SRA अंतर्गत आणि 3320B हे महानगरपालिके अंतर्गत आणण्यात आली। अध्यक्ष महोदय, आता हे स्कीम काय आहे? एखादा